ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट HRM BCom थर्ड इयरच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट BCom थर्ड इयरला 5th सेमिस्टरसाठी हा सब्जेक्ट आहे. याचा सिलेबस पुढील प्रमाणे. फर्स्ट चॅप्टर आहे इंट्रोडक्शन टू ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. त्यानंतर सेकंड आहे ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग. थर्ड चॅप्टर आहे ह्युमन रिसोर्स रिक्वायरमेंट अँड सिलेक्शन. फोर्थ चॅप्टर आहे वेजेस सॅलरी ॲडमिनिस्ट्रेशन. आणि शेवटचा चॅप्टर आहे परफॉर्मन्स अप्रायझल. आपण सुरुवातीला फर्स्ट चॅप्टरमध्ये काय, सेकंडमध्ये काय आणि थर्डमध्ये काय, फोर्थमध्ये काय, फिफ्थमध्ये काय याचं विश्लेषण करू. फर्स्ट चॅप्टर जो आहे इंट्रोडक्शन टू ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, यामध्ये कन्सेप्ट, नेचर ऑफ HRM. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटला शॉर्ट फॉर्ममध्ये HRM पण म्हटलं जातं. त्यामध्ये मानव संसाधन, मराठीमध्ये त्याला मानव संसाधन व्यवस्थापन असं म्हटलं जातं. त्यामध्ये मानव संसाधन व्यवस्थापन म्हणजे काय, त्याची संकल्पना, त्याचे स्वरूप, वैशिष्ट्य, मानव संसाधन व्यवस्थापनाचा स्कोप, मानव संसाधन व्यवस्थापनाचे कार्य, त्याचे महत्त्व, त्याची भूमिका आणि एका HR मॅनेजरमध्ये असलेली पात्रता का क्वालिटी काही आपल्याला फर्स्ट चॅप्टरमध्ये बघायचं आहे. त्यानंतर सेकंड चॅप्टर जो आहे ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग, हे मानव संसाधनाचे नियोजन. आता याच्यामध्ये मिनिंग, त्याचा अर्थ, ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगचा अर्थ. त्यानंतर फोरकास्टिंग अँड मानव संसाधनाचे नियोजन कशा प्रकारचे करायचे आहे, मानव संसाधन नियोजनाचे फायदे, त्याला इफेक्ट करणारे घटक. त्यानंतर जॉब अनालिसिस आणि डिसिजन, जॉब डिस्क्रिप्शन अँड स्पेसिफिकेशन म्हणजे कार्यवर्णन, कार्यविश्लेषण, कार्यविशिष्टीकरण हे आपल्याला या सेकंड चॅप्टरमध्ये बघायचं आहे. त्यानंतर थर्ड चॅप्टर आहे ह्युमन रिसोर्स रिक्वायरमेंट अँड सिलेक्शन म्हणजे थोडक्यात भरती आणि निवड. मग त्याचा अर्थ, त्याची व्याख्या, त्याची प्रोसेस कशा प्रकारची आहे आणि त्याची टेक्निक, भरतीची पद्धती, त्यानंतर भरतीला इफेक्ट करणारे घटक. त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस, निवडीची प्रक्रिया, म्हणजे त्यामध्ये इंटरव्ह्यू होते, त्याचे प्रकार येतात, कुठल्या प्रकारचे एक्झाम घ्यायचे, त्याचं सर्व या चॅप्टरमध्ये आपल्याला सविस्तर विश्लेषण करायचं आहे. त्यानंतर फोर्थ चॅप्टर आहे वेजेस अँड सॅलरी ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे कर्मचाऱ्यांचा पगार किंवा वेतन कशा प्रकार द्यायचं आहे. त्याच्यामध्ये मग आता त्याची कन्सेप्ट आहे, ऑब्जेक्ट आहे. त्यानंतर प्रिन्सिपल ऑफ वेजेस अँड सॅलरी म्हणजे वेतन, आदर्श वेतन प्रणालीचे घटक याचे आपल्याला बघायचे. त्यानंतर थिअरी ऑफ वेजेस, वेगवेगळे कशा प्रकारच्या पद्धतीने आपण वेजेस देतो त्याच्या थिअरी बघायच्या आहे. त्यानंतर वेतन किंवा मजुरीला प्रभावित करणारे घटक. शेवटचा चॅप्टर आहे परफॉर्मन्स अप्रायझल म्हणजे कार्यमूल्यमापन. कर्मचाऱ्यांना आपण जे काय वेतन देतो त्या वेतनानुसार त्यांचं कार्य कशा प्रकारचं आहे, कोणाचं कार्य चांगलं आहे, कोणाचं कार्य खराब आहे, त्यामध्ये आपल्याला कशा प्रकारे सुधारणा करता येतील त्यासाठी आपण काय करतो त्यांचं परफॉर्मन्स अप्रायझल. याच्यामध्ये त्याचं कन्सेप्ट आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे, प्रोसेस ऑफ परफॉर्मन्स अप्रायझल आहे, मेथड आहे, वेगवेगळ्या पद्धती आहे, त्याचे बेनिफिट आहे, इफेक्टिव्ह परफॉर्मन्स अप्रायझलचे घटक या ठिकाणी बघायचे आपल्याला. आता आपण या ठिकाणी आपला जो फर्स्ट चॅप्टर आहे अशा प्रकारचे 5 चॅप्टर आपल्याला या सेमिस्टरला अभ्यासायचे आहेत. त्याच्यामध्ये आता फर्स्ट चॅप्टर जो आहे मानव संसाधन व्यवस्थापन, त्याची संकल्पना आपण या ठिकाणी बघू. आता मानव संसाधन व्यवस्थापन म्हणजे काय,
तर मानव संसाधन व्यवस्थापन हे व्यवस्थापनाचे एक प्रमुख कार्य आहे. मानव संसाधन व्यवस्थापनाचा संबंध उपक्रमातील विविध पातळीवर आणि विविध उद्देशासाठी कार्यरत असणाऱ्या मनुष्यबळाशी येतो. मानवी संसाधनाच्या व्यवस्थापनात कामगाराच्या गुणवत्तेत तसेच संख्येविषयी त्यांना केले जाणारे हे व्यवस्थापन कर्मचाऱ्याच्या दैनंदिन कामकाजाचे व्यवस्थापन करूनच केले जाते. कर्मचाऱ्याच्या दैनंदिन समाजाचे व्यवस्थापन हे कर्मचारी व्यवस्थापनात केले जात असल्यामुळे कर्मचारी व्यवस्थापन आणि मानवी व्यवस्थापन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मानव संसाधनाचे व्यवस्थापन ही औद्योगिक व्यवस्थापनाची एक स्वतंत्र, वेगळी, वैशिष्ट्यपूर्ण व इतर शाखेपेक्षा जास्त महत्त्वपूर्ण असलेली शाखा आहे. या ज्ञान शाखेचा संबंध उपक्रमाच्या पातळीवर संघटनेत काम करणाऱ्या श्रमशक्तीशी, मॅनेजिंग डायरेक्टरपासून ते साध्या नवशिक्या कामगारापर्यंत सर्वांशी आहे. उपक्रमाची उद्दिष्टे गाठण्यासाठी संघटनेमध्ये काम करणाऱ्या सर्व प्रकारच्या व्यक्ती ह्या ज्ञानशाखेच्या परिघामध्ये येतात. श्रमशक्ती योगदान महत्तम राहावे, श्रमशक्तीचे कार्य कमालीचे योग्य राहावे, योग्य व्यक्तीची निवड व्हावी व त्यांना योग्य काम तत्परतेने करावे, निष्ठेने करावे, त्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला प्राप्त व्हावा, मानसिक व शारीरिक श्रम करणाऱ्या व्यक्तीची कोणत्याही प्रकारे पिळवणूक करण्यात येऊ नये, कामगाराच्या तक्रारीची तातडीने दखल घेतली जावी, व्यवस्थापक व कामगार संबंध स्नेहपूर्वक व विधायक सहकार्याचे राहावेत आणि उद्योगाची प्रगती, उद्योगपतीची भरभराट, उपक्रमामध्ये काम करणाऱ्या सर्व व्यक्तींचे कल्याण समन्वयाने व्हावे, याकरिता व्यवस्थापनाच्या विविध पातळीवरून करण्यात येणाऱ्या सर्व प्रयत्नांना मानवी संसाधन व्यवस्थापन ह्या संकल्पनेत समावेश होतो. मानवी संसाधने ही उपक्रमाची मूल्यवान व सर्वात महत्त्वाची संपत्ती आहे. ही जाणीव ठेवूनच सर्व प्रयत्न केले जातात. आता थोडक्यात मानव संसाधन व्यवस्थापन म्हणजे काय, तर मानव संसाधन व्यवस्थापन हे व्यवस्थापनाचंच एक कार्य आहे. व्यवस्थापनाच्या ज्या वेगवेगळ्या शाखा आहेत त्यापैकी एक महत्त्वपूर्ण शाखा काय आहे, मानव संसाधन व्यवस्थापन. आता मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये काय केले जातं, तर एखाद्या कार्यालयामध्ये किंवा कंपनीमध्ये काम करणाऱ्या साध्या चपराशापासून तर ते मॅनेजिंग डायरेक्टर पर्यंत असलेल्या सर्व व्यक्तीचं व्यवस्थापन किंवा नियोजन मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये केलं जातं. मानव संसाधन व्यवस्थापन हे व्यवस्थापनाची सर्वात महत्त्वाची शाखा काय आहे, कारण यामध्ये सजीव व्यक्तींचे व्यवस्थापन केले जाते. कर्मचारी म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये किंवा कार्यालयामध्ये किती कर्मचाऱ्यांची गरज आहे, त्यांच्यामध्ये कुठल्या पात्रता पाहिजे, मग त्यांच्यासाठी निवडीसाठी कुठली माध्यमे वापरली जातात, निवडलेल्या व्यक्तींना त्यांचे काम योग्य प्रकारे समजून सांगणे, त्यांच्याकडून योग्य कार्य करून घेणे, त्यांना त्या कामाचा योग्य मोबदला देणे आणि त्यानंतर त्यांना वेगवेगळ्या प्रशिक्षण देणे, नवीन तंत्रज्ञान बदलल्यानंतर, आणि नंतर ते शेवटी ज्यावेळेस रिटायर होतात त्यावेळेस ते रिटायर झाल्यानंतर त्यांना त्याचे योग्य मोबदला मिळवून देणे, या सर्व कार्यांचा समावेश मानव संसाधन व्यवस्थापनात होतो. त्यामुळे ही ज्ञान शाखा किंवा व्यवस्थापनाची कुठल्याही कार्यालयामध्ये महत्त्वपूर्ण अशी शाखा आहे. आता आपण यामध्ये मानव संसाधन व्यवस्थापनाच्या व्याख्या बघू. वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी
त्यांच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहे. यामध्ये काय आहे, सर्वप्रथम श्री डेल एल्डर, शक्तीच्या विविध स्रोतापेक्षा भिन्न असणाऱ्या मानव शक्तीचे वस्तुनिष्ठ नियंत्रण आणि उपयोग यांच्याशी संबंधित असणारी व्यवस्थापनाची शाखा म्हणजेच मानव संसाधन व्यवस्थापन. त्यानंतर 2 नंबर आहे श्री C.H. नॉर्थकार्ड, व्यवस्थापनाच्या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी प्रत्येक कर्मचाऱ्याचे योगदान महत्तम असावे यासाठी करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रेरित करण्यासाठी केला जाणारा व्यवस्थापनाचा विस्तार म्हणजेच मानव संसाधन व्यवस्थापन होय. त्यानंतर 3 नंबर आहे श्री एडविन फ्लिफो, व्यक्तिगत, संघटनात्मक आणि सामाजिक उद्दिष्टे साध्य करून घेण्यासाठी मनुष्यबळाची उपलब्धता, विकास, एकत्रीकरण, टिकवून विभक्त करणे, नुकसान भरपाई या सर्व बाबी साधता याव्यात म्हणून केल्या जाणाऱ्या क्रिया म्हणजेच योजना आखणे, संघटनेची उभारणी करणे, संचलन करणे म्हणजेच कर्मचारी व्यवस्थापन होय. त्यानंतर शेवटची व्याख्या आहे मानवी संसाधनाचा संबंध कारखान्यात काम करण्यासाठी योग्य व संतुष्ट कर्मचाऱ्याची भरती करून त्यांना तेथे टिकवून ठेवण्याशी असतो. ह्या वेगवेगळ्या 4 प्रकारच्या व्याख्या 4 वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी केलेल्या. त्यामध्ये सुरुवातीला जी फर्स्ट व्याख्या आहे डेल एल्डर यांची, त्यांनी काय सांगितलं, शक्तीच्या विविध स्रोतापेक्षा भिन्न असणाऱ्या मानवी शक्तीचे वस्तुनिष्ठ नियंत्रण आणि उपयोग यांच्याशी संबंधित असणारी व्यवस्थापनाची शाखा म्हणजेच मानव संसाधन व्यवस्थापन. यांनी काय सांगितलं की जे शक्तीचे वेगवेगळे स्रोत आहेत त्यामध्ये आपण भूमी, श्रम, भांडवल आणि मजूर म्हणतो आपण. ह्या 4 प्रकारचे शक्तीचे स्रोत अर्थशास्त्रामध्ये किंवा व्यवस्थापनामध्ये मानले जातात. त्यात सर्वापेक्षा भिन्न काय आहे तर मनुष्य आहे, कारण तो सजीव आहे, त्याला मन असतं, स्वतःचा निर्णय घेण्याची क्षमता असते. त्यामुळं मानवी संसाधन व्यवस्थापन हे एक किचकट आणि क्लिष्ट बनतं. म्हणजे याचं वस्तुनिष्ठ नियंत्रण आणि उपयोग म्हणजे मानव संसाधन व्यवस्थापनाचं नियंत्रण करणे आणि त्याचा उपयोग करून घेणे यांच्याशी संबंधित असणारी शाखा म्हणजेच मानव संसाधन व्यवस्थापन. त्यानंतर 2 नंबर आहे नॉर्थकार्ड, व्यवस्थापनाच्या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी प्रत्येक कर्मचाऱ्याचे योगदान महत्तम असावे यासाठी कर्मचाऱ्यांना प्रेरित करण्यासाठी केला जाणारा व्यवस्थापनाचा विस्तार म्हणजेच मानव संसाधन व्यवस्थापन होय. आता यांनी मानव संसाधन व्यवस्थापनाचा जो संबंध आहे तो प्रेरित करण्यासाठी म्हणजे मोटिवेशन देण्यासाठी वापरलेला आहे. यामध्ये जे कारखान्यामध्ये काम करणारे व्यक्ती किंवा कर्मचारी त्यांच्याकडून महत्तम म्हणजे जास्तीत जास्त काम करून घेण्यासाठी आणि व्यवसायाचा उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्यांना प्रेरित करण्यासाठी जे काय व्यवस्थापन पातळीवर कार्य केले जातात त्यालाच काय म्हणायचं मग मानव संसाधन व्यवस्थापन. यानंतर 3 नंबरची जी व्याख्या आहे एडविन फ्लिपो, ते काय म्हणतात, व्यक्तिगत, संघटनात्मक आणि सामाजिक उद्दिष्ट साध्य करून घेण्यासाठी मनुष्यबळाची उपलब्धी, विकास, एकत्रीकरण, टिकवून ठेवणे, विभक्त करणे, नुकसान भरपाई या सर्व बाबी साधता याव्या म्हणून केल्या जाणाऱ्या सर्व योजना आखणे, संघटनेची उभारणी करणे, संचलन करणे म्हणजेच कर्मचारी व्यवस्थापन. आता यांनी त्या ठिकाणी व्यापक व्याख्या केलेली आहे. त्यांनी काय सांगितलं, व्यक्तिगत हे एका व्यक्तीचं, संघटनात्मक म्हणजे एखाद्या संघटनेचं, किंवा सामाजिक म्हणजे एखादी सामाजिक उद्दिष्ट. यांनी फक्त कंपनी पुरताच
मानव संसाधन व्यवस्थापनाचा विचार न करता त्याला एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनामध्ये किंवा एखाद्या संघटनात्मक म्हणजे कंपनी, सामाजिक म्हणजे आपल्या सामाजिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, तर ते व्यक्तिगत, संघटनात्मक आणि सामाजिक अशा तिन्ही पातळीवरचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काय करावं लागतं? मनुष्यबळाची उपलब्धता, म्हणजे आपल्याला किती मनुष्य लागणार आहे त्यात आणि आपल्याला कशा प्रकारे उपलब्ध होणार आहे त्या संदर्भात काय करायचं? ते मनुष्यबळ उपलब्ध करायचं, त्यानंतर ते एकत्र करायचं आहे त्या ठिकाणी त्यांना टिकून ठेवायचं, त्यानंतर त्यांची रिटायरमेंट आली किंवा ते व्यक्तीचं किंवा संघटनेचं किंवा सामाजिक उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर त्याला विभक्त करायचं, म्हणजे त्यांना दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करायचे, त्यानंतर त्यांची नुकसान भरपाई जर ते रिटायर झाले किंवा कार्य करत असताना त्यांचं काही नुकसान झालं तर त्या संदर्भात त्यांना त्यांचा मोबदला मिळवून देणे, या सर्व बाबी करत असताना करण्यासाठी आखलेल्या योजना किंवा संघटनेची उभारणी, संचलन याला त्यांनी काय सांगितलं? कर्मचारी व्यवस्थापन. त्यानंतर शेवटची जी व्याख्या आहे श्री जॉर्ज टेरी, मानव संसाधनाचा संबंध कारखान्यात काम करण्यासाठी योग्य व संतुष्ट कर्मचाऱ्याची भरती करून त्यांना त्याचे टिकून ठेवण्याशी असतो. यांनी फार सुटसुटीत अशी व्याख्या केलेली आहे. मानव संसाधनाचा संबंध फक्त कारखान्यामध्ये किंवा कार्यालयामध्ये काम करण्यासाठी योग्य व्यक्तीची निवड करणे, कारखान्यामध्ये किंवा कार्यालयामध्ये काम करण्यासाठी योग्य व्यक्तीची निवड करणे आणि त्या योग्य व्यक्तीला योग्य मोबदला देणे, म्हणजे त्यामुळे तो कर्मचारी पण संतुष्ट राहील आणि हे दोन्ही कार्य केल्यानंतर त्याला त्याच ठिकाणी, त्याच कारखान्यामध्ये किंवा त्याच कार्यालयामध्ये त्याच ठिकाणी टिकून ठेवण्यासाठी मोटिवेट करणं, प्रेरित करणं किंवा आणखीन काही इन्सेंटिव्ह देणं, यालाच काय म्हणायचं? मानव संसाधन व्यवस्थापन. आता वरील व्याख्येवरून असे दिसून येते की सर्व पातळीवरील कार्यरत असणाऱ्या उपक्रमातील सर्व कर्मचाऱ्यांचे महत्तम योगदान आणि त्यांचे कार्यसमाधान यात केलेल्या मनुष्यबळाच्या प्रभावी व्यवस्थापनाला कर्मचारी व्यवस्थापन असे म्हणतात. संघटनेची उद्दिष्ट गाठता यावी, संघटनेत काम करण्याची सर्व व्यक्तींना त्यांचे कार्य कमाल कार्यक्षमतेने करता यावे, काम करणाऱ्या सर्व व्यक्तींच्या क्षमतांचा पुरेपूर विकास घडून यावा आणि व्यवस्थापन व उत्पादन कार्यामध्ये प्रत्यक्षपणे सहभागी होणाऱ्या व्यक्तीमध्ये विधायक सहकार्याचा मार्ग प्रशस्त व्हावा, याकरिता व्यवस्थापनाच्या विविध पातळ्यावरून श्रमशक्तीच्या संबंधात करण्यात येणाऱ्या सर्व क्रियांचा मानव संसाधन व्यवस्थापन या संज्ञेमध्ये समावेश होतो. श्रमशक्तीचे वेगळेपण व महत्त्व लक्षात घेऊन सर्व क्रिया अशा रीतीने केल्या जातात की ज्यामुळे संघटनेमध्ये काम करण्याचा सर्व व्यक्तींच्या कौशल्याचा व क्षमतांचा विकास घडून येईल आणि त्यांचे योगदान महत्तम राहील. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे मानव संसाधन व्यवस्थापनाची वैशिष्ट्ये, कॅरेक्टरिस्टिक ऑफ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. आता मानव संसाधन व्यवस्थापनाची वैशिष्ट्य काय आहे? यामध्ये पहिला मुद्दा आहे मानव संसाधन व्यवस्थापन हे व्यवस्थापनाचे एक महत्वाचा भाग असून यात मनुष्यबळाचे व्यवस्थापन केले जाते. म्हणजे पहिलं वैशिष्ट्य काय का हे व्यवस्थापन, मानव संसाधन व्यवस्थापन हे व्यवस्थापनाचाच एक महत्वाचा भाग आहे आणि यामध्ये मनुष्यबळाचे व्यवस्थापन केले जाते. म्हणजे सजीव जे कर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये व्यवस्थापन केलं जातं. 2 नंबर, मानव संसाधन व्यवस्थापनाअंतर्गत नवीन कर्मचारी मिळवणे.
कार्यरत कर्मचाऱ्यांना सांभाळणे, टिकवणे तसेच त्यांची कामाची गुणवत्ता वाढवण्यासाठी विकास कार्यक्रम राबवण्याचा यामध्ये अंतर्भाव होतो. कर्मचाऱ्याला आवश्यक असलेले कारखान्यासाठी आवश्यक असलेले कर्मचाऱ्याची भरती करणे, भरती कर्मचाऱ्यांना कारखान्यामध्ये किंवा कंपनीमध्ये टिकवून ठेवणे आणि जे कार्यरत कर्मचारी आहे त्यांची गुणवत्ता किंवा त्यांचं जे क्वालिफिकेशन आहे किंवा त्यांच्यामध्ये जी टेक्निकल क्षमता आहे ते वाढवण्यासाठी विकास कार्यक्रम राबवणे किंवा त्यांना प्रशिक्षित करणे. 3 नंबर आहे, कर्मचाऱ्यांनी आपली उत्पादकता वाढवण्यासाठी जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देणे. कर्मचाऱ्यांची कार्य करण्याची जी क्षमता आहे म्हणजे त्यांची जी उत्पादकता आहे ती वाढवण्यासाठी त्यांना जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देणे. 4 नंबर, कार्यरत कर्मचाऱ्यांना महत्तम कार्यसमाधान मिळवून देऊन उपक्रमासाठी महत्तम लाभ मिळवून दिला जातो. जे काही कर्मचारी आहे त्यांना त्यांचं कार्य पूर्ण केल्यानंतर आपण काहीतरी काम केले आहे आणि आपल्याला त्याचा योग्य मोबदला मिळत आहे याची त्यांना जाणीव करून देणे आणि त्यांच्याकडून जास्तीत जास्त कार्य करून घेणे. 5 नंबर, मानव संसाधन व्यवस्थापनाने उपक्रमातील कार्यरत कर्मचाऱ्यांचा वैयक्तिक तसेच सामूहिक स्वरूपात अभ्यास केला जातो. मानव संसाधन व्यवस्थापनाने उपक्रमात कार्यरत कर्मचाऱ्याचा वैयक्तिक तसेच सामूहिक स्वरूपात अभ्यास केला जातो. 6 नंबर, मानव संसाधन व्यवस्थापनात उपक्रमातील कार्यरत कर्मचाऱ्यांचा परस्पर संबंधाचा अभ्यास केला जातो. म्हणजे ते कार्य करीत असताना उपक्रमामध्ये कार्य करीत असताना त्यांचा एकमेका संबंधातील किंवा एकमेकाशी कशा प्रकारचा त्यांची वर्तणूक आहे त्या वर्तणुकीचा या ठिकाणी अभ्यास केला जातो. 7 नंबर, मानव संसाधन व्यवस्थापनात कर्मचाऱ्यांना आपली आत्मशक्ती विकसित करण्यासाठी व आपल्या अव्यक्त क्षमतांचा महत्तम सदुपयोग करण्यासाठी सहकार्य केले जाते. कर्मचाऱ्यांमध्ये जी काही सुप्त कलागुण आहे किंवा जी सुप्त शक्ती आहे त्या सुप्त शक्तीचा विकास करणे आणि त्यांना महत्तम क्षमतेने काम करण्यासाठी सहकार्य करण्याचा काम या ठिकाणी मानव संसाधन व्यवस्थापनामध्ये केले जाते. मानव संसाधन व्यवस्थापन हे केवळ शारीरिक श्रम करणाऱ्याचा कर्मचाऱ्याशी संबंधित नसून संघटनेत कार्यरत असणाऱ्या सर्व स्तरातील कर्मचारी तसा अधिकाऱ्यांचा समावेश होतो. या ठिकाणी काय तर थोडक्यात कर्मचारी जे आहे ते फक्त जे मजदूर आहे त्यांचाच या ठिकाणी समावेश होत नाही, तर जे इतर ऑफिसर आहे, अकाउंटंट असतील, सुपरवायझर असतील, व्यवस्थापक असतील, यांचा देखील त्या ठिकाणी व्यवस्थापन केला जातो. 9 नंबर, मानव संसाधन व्यवस्थापन हे सतत स्वरूपाचे आहे. म्हणजे मानव संसाधन व्यवस्थापन हे कंटिन्यू चालणारे एक व्यवस्थापन आहे, त्यामध्ये कुठल्या प्रकारचा खंड पडत नाही. त्यानंतर मानव संसाधन व्यवस्थापनात ज्ञात सिद्धांत व तंत्राचा समावेश असल्याने ते शास्त्र आहे, तर मानव संसाधनाची हाताळणी हे कौशलपूर्ण कार्य असल्यामुळे ती एक कला आहे. म्हणजेच मानव संसाधन व्यवस्थापन हे एक शास्त्र तसेच कला सुद्धा आहे. त्यानंतर लास्ट नंबर, व्यवस्थापनाच्या इतर क्षेत्रापेक्षा मानव संसाधन व्यवस्थापनाच्या क्षेत्राचा विकास अगदी अलीकडच्या काळात झालेला आहे. म्हणजे मानव संसाधन व्यवस्थापन हे आताच उदयास आलेलं व्यवस्थापनाचं एक क्षेत्र आहे असं म्हटलं जात आहे. आता या फर्स्ट लेक्चर मध्ये आपण मानव संसाधन व्यवस्थापन म्हणजे काय त्याची व्याख्या आणि त्याचे वैशिष्ट्य बघितलेले. आपण नेक्स्ट लेक्चरला त्याचे उद्दिष्टे, स्वरूप किंवा त्याचे प्रकार बघू.